बॉलिंग ट्रॅकवर फुलाजी षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी सज्ज होतोय. चला मॅचला सुरुवात करा. दोन वाजून 12 मिनिटं झाली आहेत. मात्र यानंतर अजूनही आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सो प्लीज वेल वाचवा. आज एक शो मॅच देखील आहे आणि त्या कारणास्तव आपल्याला वेळेची भरपूर आवश्यकता आहे. प्लीज वेल आपण वाचवायचा आहे. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल फुलाजी बॉलिंग ट्रॅकवर. फुल टॉस आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मिड विकेटला चेंडू अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. इंद्रपालच्या बॅटमधून स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑन साईडला या वेळेस तर प्रयत्न अफलातून पाहायला मिळाले. झेल घेण्यासाठी पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. दोन बॉलचा खेळ झाला. 2 बॉलवर डबल डबल अर्थातच धावफलक 4 वर पोहोचलाय. फुलाजी बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलाय. या वेळेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवला. अतिशय सुरेख फटका. खाली क्षेत्र नक्कीच पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल फटका. बॉल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलाजी बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील बॉलला कट केलाय. पुन्हा एकदा गली रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. तेरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मात्र नक्कीच सुरुवात चांगली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते शेलूमाता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता. ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. अतिशय सुरेख फटका. बॉल मात्र निघून गेला होता सीमारेषा पार. 4 धावांसाठी. नक्कीच 4 धावांच्या मदतीने धावफलक 17 वर पोहोचलंय.
एक चांगली सुरुवात शेलूमाता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. इंद्रपाल वैयक्तिक 16 या धावसंख्येवर खेळतोय आणि हा सलगचा तिसरा चौकार अर्थातच चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. इंद्रपालच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार आतापर्यंत आपण पाहिल्यात. मात्र अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा लाजी या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंद्रपालच्या बॅटमधून ज्या प्रकारे धावा येत आहेत, नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाला. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अफलातून फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात जरूर टीमला अपेक्षित असते, मग तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी. संघाला चांगली सुरुवात अपेक्षित असते आणि ती चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी इंद्रपाल आपल्या बॅटमधून करून देतोय. बॅक टू बॅक सलगचा चौथा चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. टीम सारंगावचा विचार केला तर टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मात्र का स्वीकारलं हे त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून देता आलं नाहीये. वेलकम सुनील भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवर मानाजी येतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. तर आता मात्र स्ट्राईक एंडला आपण मंगेश भोईरला पाहतोय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे, सातत्याने मोठे फटके त्याची ओळख राहिली आहे. षटक क्रमांक 2, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. 1 ने धावफलक पुढे सरकले. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बॉलेस देखील ऑन साईडला बॉलला उडवलंय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेलच्या स्वरूपात पहिली विकेट, मोठी विकेट. फलंदाज बाद इंद्रपाल. इंद्रपाल नावाचं वादळ मात्र या ठिकाणी संपुष्टात आलंय. पहिली विकेट इंद्रपाल बाद झाला. फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. रुपेश हा देखील एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच मोठे फटके सातत्याने खेळू शकतो. क्षमता जरूर आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचं प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र सिद्ध करेल का? पहिलाच बॉल इनसाइड आउट फटका. हा फटका तर भरपूर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. फटक्यासाठी जागा बनवली होती आणि त्यानंतर मात्र हा फटका चांगल्या प्रकारे सजवलाय. तर शेलूमाता वर्ल्ड टीमची धावसंख्या झाली आहे 26. अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये. 26 या धावसंख्येवर दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले. अतिशय सुरेख फटका, क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका. बॉल लॉंग ऑफ लॉंग ऑन च्या मधून सरळ सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावफलक पुढे सरकलंय. 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस हा बॉल वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगली धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते शेलूमाता वर्ल्ड टीमच्या माध्यमातून. या वेळेस प्लेड ऑन, बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाज बाद संजय. बॉलिंग ट्रॅकवर लहू आलाय. थर्टी 31 धावा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवर लहू. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल नक्कीच अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सोबतच एक धाव पलून काढली आहे. अर्थातच 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. या 2 धावांच्या मदतीने धावफलक डबल 3 33 वर पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस दांडी गोल त्रिफलाची.
षटकातील पुढचा बॉल. या भले अतिशय सुब्रेक चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. दिलीप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. या वेळेस हा बॉल यस बॅट कट होता. एक धाव मिळाली आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. यस फलंदाज बाद. फिफ्टी 51 धावा धावफलकावर आहेत. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऑन साइडला प्रहार तर झालाय. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेचा बॉल नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव या खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता आणि त्या कारणास्तव नो बॉलचा इशारा. अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्रीट असणार आहे. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने चेंडू कार्पेटच्या सानी जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. अब तक 56 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल दिलीप. या वेळेस ऑन साइडला चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात मात्र चेंडू नक्कीच निसटतोय त्या ठिकाणी. सरळ सीमारेषा पार. 4 धावा चौकार. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 60 धावा. 61 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम शिलूमाता वलने. जय हनुमान सारंगाव टीम समोर.
असले सामना मित्र आपण अनुभवतात शेलूमाता वल वर्सेस जय हनुमान सारंगाव. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 4 षटकांमध्ये 60 धावा जमा करू शकला आणि 61 धावांचं टार्गेट जे आहे ते जय हनुमान सारंगाव संघासमोर ठेवलेलं आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच ताबडतोब आपल्याला पाठवायची आहे. 61 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच ताबडतोब पाठवायची आहे. मागील सामना आपण जर पाहिला तर पिशे संघाला 4 ओव्हरांनी चित करत आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने संघाने आपली कलात्मक जी दृष्टी आहे ती मात्र दर्शवलेली आहे. आपण पाहता जय हनुमान 40+ आयोजित जय हनुमान भावाली चषक 2024-25 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण भिवंडीतील संघांना खेळण्याची आपण पाहिलं तर एक संधी दिली होती आणि ती सेंटरप्रमाणे आपण पाहिलं तर ऐतिहासिक ग्राउंड DD ग्राउंड भिनार या खेळपट्टीवरती खेळवल्या जातात. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. येस, या ठिकाणी आपण पाहिले तर बच्चा कंपनी आलेले आहे. दाभंगाव पाईपलाईन शाळेतील काही मुलं या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. देशाचं उज्ज्वल भविष्य ज्याला म्हटलं जातं ते मात्र आनंद घेत असताना पाहायला मिळतात आपल्याला. निश्चितच आपण व्यासपीठावरती पाहू शकता आमच्या चिमुकल्या या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आनंद हर्ष त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहू शकता. निश्चितच रामजी केने साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि आमचे भुवन सेठ कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. धन्यवाद भुवन सेठ. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हिम्मत आणि फुलाजी ही जोडी पाहायला मिळते. सांघिक पहिले षटक कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल जुमेदारी संघनायकाच्या माध्यमातून पाण्यासारखं राहील. आपण पाहतोय की 60 धावा जमा करून 61 धावांचं इथं लक्ष ठेवलेलं आहे. गोलंदाजी करत असताना कुठेतरी जास्त धावा खर्च केले होत्या फुलाजी याने. पाहूया फलंदाजी करत असताना त्याची परतफेड करत असताना किती धावांची मजल मानली जाईल. कारण आपण जर पाहिलं तर 15.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती भुवन शेठ जमवायच्या आहेत. तर पाण्यासारखं राहील की या धावा कशा प्रकारे जमा केल्या जातील. गोलंदाज आपण जर पाहिल्या गोलंदाजी मार्कवरती महेश येतोय. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं हाताळण्यासाठी 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येकी गोलंदाजाला एका षटकाचा कोठा दिला जातोय. आणि सर्वात महत्त्वाचा कोठा म्हणजे पहिला षटक अर्थात ते पॉवर प्लेचा असतं आणि पॉवर प्ले गोलंदाजीची गरज असते. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर महेश येतोय गोलंदाजी मार्कवरती चेंडूची पहिल्या पैकी करण्यासाठी. पाहूया पहिल्या चेंडूवरती उडवलाय इनफिल्डच्या वरतून. चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आक्रमण रूप आपल्याला पाहायला मिळतं या वेळेस. पाहायला गेले तर या चौकाराच्या मदतीने स्वतःच संघाचं अकाउंट इथं ओपन केलं जात आहे. हिम्मत यांच्या माध्यमातून हिम्मत दाखवलेली आहे. 61 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना जी योग्य ती ताकद हिम्मत आणि जिद्द ज्याला म्हटलं जातं ते प्रस्थापित केलेले आहे पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पाहायला गेले तर ऑब्स्टिक सोडून जातोय भुवन सेठ. वाईटचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव
जमा केली जाते अकाउंटमध्ये. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 5 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. पहिले षटक महेशच्या माध्यमातून आपण पाहतोय की पहिल्या इनिंगमध्ये 21 धावांची लयलूट केली होती. इथं पाहूया पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला खेचून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, उचलला जाईल. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. हा चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळाला, खोदून काढावा लागला होता आणि आपण पाहतोय की इथेही एकच धाव खर्च केली जाते. एका धावेने धावसंख्या 6 अंकापुरती जाऊन पोहोचते. प्रति षटकामागे तुम्हाला 15.25च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. ते जाऊन बसायचं आहे.
काटेकोरपणे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक टीम अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदानही देत आहे. आपण जर पाहतोय तर 40+, 50+, 60+चा हा खेळ मित्र आपल्याला अनुभवायला मिळत आहे. परंतु रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असा खेळ मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज लवू येतो मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय इंद्रपाल. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. अधिक उंच लांबी गाठेल का पाण्यासारखं राहील क्षेत्रशिवाय त्याच्या खाली आणि इथं मात्र अप्रतिम अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. यस, फलंदाज फेल ठरतो झेलच्या स्वरूपात. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे झेल कलेक्ट केलेला आहे. पूर्ण शरीराला झोकून दिलं होतं आणि जीवाच्या अकांतापासून आपण पाहिलं तर त्या चेंडूला कलेक्ट केलं गेलं. अंतिम क्षणापर्यंत त्या चेंडूवरती नजर हटवली नाही आहे आणि अचूकरित्या झेल मात्र कलेक्ट केलं गेलं. सर्वस्व अर्पण करत असताना आपल्याला पाहायला मिळालं, कारण माहिती आहे की हाही फलंदाज खूप ताकदवार आहे. चौकाराने सुरुवात केली होती परंतु त्या फलंदाजालाही इथं मात्र आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याचा रस्ता दाखवताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा पाहायला मिळाल्या त्यांच्या माध्यमातून धावफलकावरती. फुलाजी यांनी 6 धावा केल्या. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती एक 17 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिल्या चेंडूवरती इंद्रपाल यांनी एक चांगली गोलंदाजी केली आहे. मुकेश हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु उजवी स्टिक सोडून जाणार हा आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. निश्चित चांगला गोलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर वीर तानाजी चषकामध्ये प्लेअर ऑफ द डेचा किताब पटकावला होता. सर्वोत्तम चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आपण पाहतोय की तोच गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय. पाहूया लांबी गाठली जाईल का. यस, नो डाऊट. अधिक उंच आणि त्याहून अधिक लांबी चेंडू सीमापार. षटकार बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुकेश यांच्या माध्यमातून सहज आपण पाहिलं तर बॅटवरती घेतला होता आणि फेकून दिलं सीमारेषे बाहेर. अतिशय चांगली शैली आपल्याला पाहायला मिळते या फलंदाजाच्या माध्यमातून. समोर ठेवला होता, गती कमी केली होती ना, गतीला भापलं गेलं आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय चेंडूला फेकून दिलं सीमारेषे बाहेर. बिग हिट षटकार. पुन्हा एकदा बोलतोय गोलंदाज. या वेळेस मात्र नो बॉलचा इशारा दिलेला आहे. चेंडू मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता परंतु इथं मात्र आपण पाहतोय की साईड पट्टीवरती आपण पाहिलं तर पाय पडला गेला आहे. पंचांच्या नजरेतून चुकलं गेले नाही. अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय सुभाष पाटील और पाईपलाईन वाला. नो बॉल आणि इथं मात्र जर पाहिलं आपण तर फ्री हिट आहे. उघडा डोले नेट पहा. पुढचा चेंडू फ्री हिट. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. पाहूया किती धावा बनल्या जातील या चेंडूवरती. 2 तर बनल्या गेल्या. अजूनही चेंडू हातामध्ये आलेला नाहीये आणि 2 धावांवरती समाधान मानलं जात आहे. आपण जर पाहिलं तर या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. सॉरी, पंचांच्या माध्यमातून 1 शॉट येतोय. अतिघाई संकटात नाही. 2 धावा जरूर कंप्लीट केल्या परंतु त्या 1 इंचापाही 1 धाव कमी करण्यात येईल. या 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल होते. धावसंख्या 27 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर घाईने इथं मात्र आपण पाहिलं तर 1 शॉट रन घेतला गेला आहे. पाहूया पुढील चेंडू. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. सेफ लँडिंग होते की नाही. सेफ लँडिंग पाहायला मिळते. दुरून शतरक्ष येईल. अधिक उंच गेला होता. एनपीएलच्या डोक्यावरून इथं मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आताही आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते 28 अंकावरती जाऊन पोहोचते. 61 धावांचं लक्ष्य होतं आणि आतापर्यंत आपण पाहतोय की 28 धावा जमा केलेल्या आहेत. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाते. दुसऱ्याचा प्रयत्नही नाहीये.
पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस दिशा दिलेली आहे, पाहू शकता. क्या बात आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन. जणू काही चेंडू हाताला चिपकला गेला. यस, राजेन यांनी चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा जरूर वाचवलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 30 या अंकावरती पाहायला मिळते. 61 धावांचं लक्ष्य होतं. 4 षटकांमध्ये 2 षटकांमध्ये 30 बनवल्या गेल्या. अजूनही 2 षटकांमध्ये 31 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ जशाच तसं पाहायला मिळते. संघर्ष, चिकाटी आणि हिमतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जानमन सारंगाव संघ पाहायला मिळते. ठीक आहे, गोलंदाजी करताना जास्तीच्या धावा खर्च झाल्या असतील, परंतु त्या पूर्ण करण्याची धमक तमक आमच्यामध्ये आहे. आतापर्यंत सिद्ध करत असताना पाहायला मिळते. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगू शकत नाही आहे. या धावा कंप्लीट टी केल्या जातील, या धावा थांबल्याही जातील. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही आहे तोपर्यंत त्याचा बाकीत करणं कुठेतरी नेहमीच फोल ठरते. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अप्रतिम गॅप शोधला गेला आहे आणि इथं मात्र चुकी बीके यांच्या माध्यमातून चेंडू सीमा पार येतोय. लकील चौकार. 4 धाब्याने इथं मात्र गोलंदाजाचं स्वागत केलेलं आहे. आपण पाहिलं तर चांगला फटका सजवला होता. अति घाई करताना पाहायला मिळाला बीके आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर झाली मिस फील्ड. चेंडू सीमा पार झाला. 4 धावा जमा केल्या गेल्या. आता मात्र 27 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस स्लोअरचा मारा आणि इथेही आपण पाहिलं तर नो चान्स. हाई चेंडू 1 बाउन्स ही मारेशे बाहेर. अजून एक दमदार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथं मात्र पाहायला मिळतोय. लहू यांच्या बॅट मधून 2 चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती कुठेतरी मागडा ठरतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि या वेळेस मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. खाली रिझन आहे. 1 धाव कंप्लीट केली. दुरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत अवसर आहे, वेल आहे आणि त्या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेटी पाहायला मिळते. रणनीती पाहायला मिळते आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावांवर बोर्ड लागल्या गेले आहेत. 61 धावांचं लक्ष कुठल्या प्रकारचं न डगमगता अचूकरित्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र आपण जर पाहिलं तर बॅट कट होती. कॅच घेण्याची सुवर्ण संधी लागून आली होती आणि संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा का ती हातात गेली तर मग डोकं आणि गवर कुठल्याशिवाय काय पर्याय राहत नाही आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रवीण तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत आपण पाहतोय 11 धावा खर्च केले गेले आहेत. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 41. यावेळेस पाहू शकता आपण
कॅच सुटली की मॅच सुटली हे येणारा काल सांगून जाईल, परंतु लोक कॅच जितो मॅच असा सूत्र बोनसेट आपल्याला पाहायला मिळते. इथं कुठेतरी चुकी पाहायला मिळते आणि झेल इथं मात्र सुटला जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, अजून एक येतोय चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे, ती म्हणजे आपण पाहू शकता 46. उर्वरित 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. सामना जशाच तसा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोण जिंकेल हे सांगता येत नाही आहे, परंतु काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्ष आणि संघर्ष दोन्ही संघाच्या माध्यमातून केलं जाते. जिद्दीचं क्रिकेट आणि आपण पाहिलं तर मेहनत मैदानाच्या आतमध्ये चालून आली आहे. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी नरेंद्र येतोय. आपल्या कोट्यातील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र हाताळावे लागतील धाबा थांबवण्यासाठी, कारण आपण पाहतो ही जी खेळपट्टी आहे ती फलंदाजांचा साथ देणारे पाहायला मिळते. कित्येक धावा आपण पाहतोय, 50+ अशा कितीतरी इनिंग आपण पाहायला मिळाल्या आहेत. 66 धावांचं या स्पर्धेचा हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच पासून अधिकतम धाव फलकावरती जमा होताना पाहायला मिळतात. एक पिछे संघ सोडला तर आजच्या दिवसातून खूप चांगली धावसंख्या सर्व संघांनी जमा केली गेली आहे. लोएस्ट स्कोरचा जर विचार केला तर देवरुंग या संघाचा इथं मात्र चांगला चेंडू हाताळला गेला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळला जातोय. आत्मविश्वास लागला गेला असेल. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतो. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस सोडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखली गेली आणि चेंडूला मागं ठेवला गेला. आपण पाहिलं तर लेन चेंडू दिला नाही आहे आणि गती कमी करून दिली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. फलंदाज पंच, यस, फलंदाज बाद आहे. चार चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 4-15चा इक्वेशन शिल्लक आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला. एक गडी बाद केला आणि कुठल्या प्रकारची धाव खर्च केली गेली नाही. शेवटच्या ओव्हरला 15 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होते. नरेंद्र गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंड. यावेळेस दिशा दिलेली आहे पाहू शकता. पॉईंटच्या रिझनमध्ये आपण पाहिलं तर चेंडूला कलेक्ट केला गेला. एकच धाव घेतलीच जाते आणि आता मात्र आपण पाहतोय 3-14.
दोन मोठे फटके, सामन्याचं चित्र जे आहे ते पलटून जाईल. दोन मोठे फटके येतील की दोन निर्धाच्या स्वरूपात चेंडू येतील. एकेरी दुहेरी धावसंख्या येईल. एकेरी दुहेरी धावसंख्येने कसा फरक पडणार नाही आहे शेलूमाता वल या संघाला. मोठे फटके आले तर निश्चित चिंतेचं वातावरण निर्माण होईल आणि तो चिंतेचं वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. तो मोठा फटका येईल का हेही पाहण्यासारखं राहील. वेळ कमी खर्च करायचा आहे प्लीज शेलूमाता वल. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी यावेळेस सोडवलाय आणि लांबच लांब सीमारेषे बाहेर षटकार. अधिक जास्त विचार करण्यामध्ये वेळ घेतला गेला क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये आणि तेवढा वेळ मात्र फलंदाजाला मिळाला पूर्णपणे माइंडसेट करण्यासाठी आणि ग्राउंडची पाहणी करण्यासाठी. तुम्ही गरमागरमीने जेवढं चांगला खेळ कराल ना तेवढं तुमच्या संघासाठी चांगलं राहील. कारण आपण पाहतोय तव्यावरची भाकर जी आहे शिजण्यासाठी गरमागरम लागते आणि जर का तवा थंडा झाला तर निश्चितच ती भाकर कच्ची राहते. तो इथं आपल्या गोलंदाजीचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. खूप वेळ घेतलं गेलं आणि आता विजयाचं समीकरण जे आहे ते 8 धाबांचं शिल्लक आहे. पाहूया. 2-8 गोलंदाज टर्न. गोलंदाजी मार्कवरती अजून एक देत दनादन ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर. बिग हिट षटकार. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. आपण प्रशंसा करीत होतो, आपण विचार करत होतो 2 डॉट की 2 मोठे फटके, परंतु इथं मात्र 2 मोठे फटके आलेले आहेत आणि आता मात्र शेवटचा एक चेंडू. विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 2 धाबांचं. आपण पाहिलं तर चाविंद्रा संघही असाच अंतिम चेंडूवरती विजय संपादन केला होता आणि इथं मात्र आता या 2 संघादरम्यान कशमकश चालू आहे. प्रत्येक मॅच अतिशय टफ पाहायला मिळते. क्रिकेट के रंग जयपत रंग 40+ भावाले के संघ आणि खरोखरच क्रिकेटचा रंग भरताना पाहायला मिळते. सर्व टीम चांगले योगदान, चांगलं फाईट, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष पाहायला मिळते. असं म्हणतात ना की भगवंताने जीवन हिऱ्यासारखं दिलेलं आहे, परंतु चमकतो कोण? जो झिजतोय. दोन्ही संघामधून झिजणं तर चालू आहे, परंतु अंतिम क्षणामध्ये कुणाच्या बाजून जाईल कॉल, कोणाच्या बाजून जाईल निर्णय, हे मात्र या चेंडूच्या नंतर समजून येईल. पूर्णपणे शेलूमाता वल संघाची ही विजयाची घोडदौड जी आहे ती नरेंद्र या गोलंदाजावरती आहे. तिथं मात्र पाहिलं तर लहू निश्चितच आजच्या मॅचीचे जे रंग लहू के संघ, क्या बात आहे. 2 मोठे फटके. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी. सरसावताय गोलंदाजी मार्कवरती. काय करते पाहूया चेंडूवरती. यावेळेस उडवलाय आणि आता मात्र आपण पाहिलं तर बिके आहे त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू सीमारेषे बाहेर आणि अप्रतिम विजय संपादन करतोय. क्या बात आहे. जय हनुमान सारंगाव संघ. खूप खूप अभिनंदन सारंगाव संघाचे आणि खूप खूप हार्ड लक. चांगली फाईट दिली, परंतु 61 धाबा ही चेस होऊ शकतायत हे दाखवून देत असताना जय हनुमान सारंगाव संघ. तर चला आपण नाणेफेक करूया. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण या नाणेफेकीसाठी